चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हेच आहे बहुतेक. काय गे, या घरात खोटं बोलून कोण आलं? तू. आणि मी खोटारडा, मला लागणार पाप. वा, खूप वाईट झालं यार. शेवटी काय घर तुटलंच. पण तू खुश असशील ना, कारण की एवढं सगळं करून पण तो आकाश ठाकूर अजूनही तुझ्याच बाजूने उभा आहे. काय बालिश चाळे चालू होते तुमचे त्या दिवशी. तो सीन अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे, अगदी स्पष्ट. नवरा, बायको, मुलगा, हॅपी फॅमिली. काय तर म्हणे, आज माझी फॅमिली एकत्र आली आहे. आज माझ्या नवऱ्याने मला साथ दिली. उद्या याच घरातली सगळी माणसं मला नक्की साथ देतील आणि ती वेळ लवकरच येणार आहे. त्या आकाश ठाकूरच्या जीवावर खूप उडतेस ना तू. लय उड्या मारतेस. मार 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 मार, हव्या तेवढ्या उड्या मार. कारण की आता लवकरच तुझ्या या उड्या पण बंद होणार आहेत आणि आकाश ठाकूर पण तुझ्या मागे जास्त वेळ उभा राहणार नाहीये. मुळात आकाश ठाकूरला मी उभाच राहू देणार नाहीये. काय म्हणायचीस तू? खरं प्रेम जिंकतं वगैरे. मग माझ्या प्रेमाचं काय? माझं पण प्रेम होतं तुझ्यावर. खूप प्रेम होतं माझं पण तुझ्यावर. मी तुझ्यावर इतकं प्रेम केल्यानंतर सुद्धा माझ्याशी तू जे वागलीस ना, त्यांनी माझ्या प्रेमाचं द्वेषात रूपांतर झालं. आणि आता तू दुसरं लग्न केलंस हे कळल्यानंतर तो द्वेष टोकाला पोचलाय. आता त्याच टोकावरून मी या घरातल्या प्रत्येक माणसाला खाली ढकलून देणार, कडेलोट करणार त्यांचा. आणि आकाश ठाकूरला तर मी वरून ढकलून पण देणार आणि खाली येऊन त्याला हत्तीच्या पायाखाली पण देणार. तू बघत राहा, आता नाही वाचणार तो. यू जस्ट वेट अँड वॉच. थँक्यू काय सर, द प्लेजर इज ऑल माइन. इव्हेंट तुमच्या मनासारखं झालं ना, बस माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे ना. काय तुम्ही म्हणाल तेव्हा सर. काय दादा सिरियसली तू इतका चीप गेम खेळशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. सॉरी सर. हां, आपण ठरवू सर पुढची मीटिंग. या हां, थँक्यू सर, थँक्यू. अखिल, काय मी फोनवरती बोलतो दिसतंय ना तुला? दिसतंय सगळं दिसतंय मला. आणि काय कोणाशी बोलत होतास? तर कोणाकोणाशी बोलून ठेवलंयस तू? काय स्वतःच्या मनासारखं झालं नाही म्हणून आता माझ्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट करतोयस? एक सेकंड, काय झालंय? तुला चांगलंच माहिती रे काय झालंय, कारण हे सगळं तूच घडवून आणलंयस. का मी घेतलेल्या प्रोजेक्टचे क्लायंट्स माझ्यासोबत काम करणार नाही असं म्हणतात. आणि का? कारण त्यांना आकाश ठाकूरच पाहिजे. तिचे एवढंच ना? तुला ही मस्करी वाटते? तू मुद्दाम सगळ्यांना सांगितलं ना की आता तू या प्रोजेक्टवरती नाहीयेस म्हणून ते बॅकआउट करताय. अरे पण मी असं का सांगेन? हे बघ अखिल, हे सगळे क्लायंट्स आपले जुने क्लायंट्स आहेत. त्यांनी आजपर्यंत फक्त माझ्यासोबत काम केले म्हणून असं म्हणत असतील ते. मी काय म्हणतोय, तू त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न तर कर. हां, तू त्यांना अजून थोडे चांगले डिझाईन्स वगैरे दाखव. आय एम शुअर दे विल बी कन्व्हिन्स्ड. आणि नाहीच तर मी बोलू का त्यांच्याशी? हो नाही, म्हणजे पुन्हा माझ्या डोक्यावरती तुझे उपकार. करेक्ट. मला काही अक्कलच नाही असं वाटतं ना तुला? मी कुठे असं काही बोलतो? आता खरं काय माहितीये तुला मी कायम तुझ्या टाचाखाली राहावं असं वाटतं. मी मोठा होईन, स्वतंत्र काम करेन, कदाचित तुझ्यापेक्षा जास्त सक्सेसफुल होईल. हा विचार पण तू सहन नाही करू शकत. अखिल, आता अति होत आहे. शांत हो प्लीज. नाही यायचं मला शांत. मला काम करायचंय. अरे काय 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 चाललंय काय तुमच्या लोकांचं? काय झालंय अखिल? याला विचार. आधी प्रोजेक्ट याचं नाटक केलं त्यांनी, नंतर क्लायंटचं सांगितलं की याच्यासोबत काम करू नका. सगळ्यांनी बॅकआउट केलंय माहितीये. असं काही नाही केलेलं आहे अखिल. सॉरी टू से, पण तुझ्या या अशा बोलण्यातून तुझी इन्सिक्युरिटी दिसते.
बरं ठीक आहे, तू तू शांत हो आधी. अखिल शांत हो. आणि हे बघ, बरोबरच आहे रे, हे होऊच शकतं. आफ्टर ऑल ते सगळे सरांचेच क्लायंट्स आहेत ना, ते बोलू शकतात असं. तू मनावर घेऊ नकोस आणि काळजी तर अजिबात करू नकोस. मी आहे ना तुझ्याबरोबर, डोंट वरी. वा, उंदराला मांजर साक्ष. करा काय करायचं ते. बघितलं बघितलं का ॲटिट्यूड बघ. जाऊ दे अखिल, मला त्यांच्या म्हणण्याचं वाईट नाही वाटत आता. आणि तुला खरं सांगू का, हे असंच काहीतरी होणार याची थोडीशी कल्पना होती मला. तू काळजी करू नकोस, आपण आहोत ना, आपण सगळं नीट करू. कसं करणार आहे पण आता? अरे कसं करणार म्हणजे, अरे राजा, आपण नवीन क्लायंट शोधून काढू, नवीन प्रोजेक्ट्स करू, नवीन इव्हेंट्स करू आणि आपण प्रॉमिस केल्याप्रमाणे ते सगळे सक्सेसफुल सुद्धा करून दाखवणार. अखिल, मार्क माय वर्ड्स, तुझं काम, तुझी मेहनत या सगळ्याची आकाश सर कदर करणार. आपण जे जे ठरवलंय सगळं तसंच होणार. आय प्रॉमिस. ओके? वहिनी, कसं करून तुम्ही एवढी सगळी कामं एकत्र करता? मला तर नाही जमणार बाबा. तू कोशिंबीर करायला घेतेस का? तेवढाच वेळ वाचेल ग. वहिनी, मी पोळ्या करून देऊ? म्हणजे काय ही का शिरली किचन मध्ये? काही नाही, ते मी बहिणीला मदत करायला आले. तुला विचारलंय? अवनी, अ हिला किचन मध्ये घ्यायचं नाही. हिचा हात लागलेलं काही मी खाणार नाही, सांगून ठेवते. आई, हो तर माझ्याशी बोलू नका, पण घरातली कामं तरी करू देत मला. तुम्ही हवी ती कामं सांगा, मी सगळी करेन. बहिणींवर एकटींवर खूप कामं पडतायत. तो काही गरज नाही. अवनीला भरपूर कामं करायची सवय. आई, आणि मी पण आहे ना मदतीला, मी करेन त्यांना मदत. ऐकलंस? तुझी गरज नाही आहे इथे आता. आमच्या आकाशला मारायला टपलेलीच आहेस. काय सांगावं, स्वयंपाकाच्या बहाण्याने विष खायला घालेल आपल्याला. अरे काय बोलताय तुम्ही? हो मग खरं तेच बोलतीये. तू आणि तुझे आई बाबा पैशाला हापापलेली माणसं. आई, तुम्ही मला वाटेल ते बोल, पण माझ्या आई बाबांना नको. अच्छा, म्हणजे आता माझ्याच घरात मी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हेही तूच ठरवणार? ऐकवत नसेल तो तुझ्या खोलीत जा आणि बैस. स्वयंपाकघराकडे बघायचं सुद्धा नाही तू. आणि अवनी, मी तुम्हाला दोघींनाही सांगून ठेवते, हिला आपल्या घरातलं पाणी सुद्धा द्यायचं नाही. सगळ्यापासून लांब ठेवायचं. हो हो आई. आकाश हिच्या कचाट्यामध्ये सापडलाय म्हणून राहतीये इकडे, नाही तर घराबाहेर काढलं असतं मी कधीच. आता दुर्दैवाने राहतीच आहे, पण निदान आपण तरी सांभाळून राहूया हिच्यापासून. बरोबर आहे आई. कळलं? वहिनी, प्लीज लीव. आता जे काय सांगितलंय ते नीट कळलंय ना? हो मॅडम. मागच्या वेळेसारखी गडबड नकोय मला. मागच्या वेळेस कसली गडबड मॅडम? मागच्या वेळेला आकाश वाचला होता. पण मॅडम, मी त्याला गोळ्या मारलेल्या. त्याची बायको अचानक तिकडे पोचली म्हणून तो वाचला. पण मॅडम, त्या पोराला किडनॅप केलं ते काय? ते तर एकदम परफेक्ट काम केलं ना. मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. या वेळेस पण असं काम करेन ना. शका भालेकर, शका भालेकर. वनीच्या किडनॅपिंगसाठी तुम्ही कारणीभूत आहात.
हा आकाशराव. हां हाय, कामात आहात का? नाही नाही, बोला ना. नाही ते मीटिंग सुरू व्हायला थोडा वेळ होता तर म्हटलं कॉल करून घेतो. अच्छा. मुलं शाळेत गेली? हो, मगाशीच गेली. ओके. जेवलात का तुम्ही? नाही, जेवेन आता. तुम्ही जेवलात? मी मगाशीच जेवलो. तुम्ही का नाही जेवलात? नाही, जेवेन आता. वसुंधरा, हॅलो. हा, मी ऐकते. आर यू ओके? हो. तुम्ही रडताय ना? नाही, मी ठीक आहे. प्लीज वसुंधरा, मला माहितीच होतं मी ऑफिसला गेल्यानंतर काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स नक्की होणार आहेत. माझी अजिबात जायची इच्छा नव्हती हो, पण ते काम पण एवढं पेंडिंग आहे ना. मी समजू शकते. माहिती आहे मला आकाशराव, मी कधीच तक्रार नाही करणार. मला तुमच्या आयुष्यातला भार वाढवायचा नाही, तो हलका करायचा. वसुंधरा, मला पण तुमच्यासाठी हेच करायचं आहे. आय नो ही वेळ कठीण आहे आपल्याकरता, पण आपण एक युनिट आहोत आता. आणि तुम्ही प्लीज लक्षात ठेवा, मी तुमच्या बरोबर आता तिथे नसलो तरी मी कायम तुमच्या सोबत आहे. बस एवढं म्हणालात ना, खूप झालं. आता मी एकदम ठीक आहे. नक्की? अगदी नक्की. आता तुम्ही अजिबात काळजी नका करू. शांतपणे काम करा. आपण घरी आल्यावर बोलू. ठीक आहे. आणि हो, जेवून घ्या आधी. हो, तुम्ही काळजी घ्या. ठेवते. बाय. बाय. तू घडवून आणलंस हे सगळं? सोड मला. माझ्या मुलाला किडनॅप केलंस. हिंमत कशी झाली तुझी? विशाखा मॅडम वरनं लगेच तुझी? तूच आली होतीस ना मला मॅनिप्युलेट करायला. तूच येऊन काय बोलली होतीस? त्या आकाशला मारून टाक. इतकं मूर्खा वाटलीस मला. ए, सोड त्याला. केलं मी मॅनिप्युलेट, पण या सगळ्यामध्ये तुझाच फायदा होता हे का कळत नाहीये तुला? हा ठीक आहे, मी माझा सगळा प्लॅन तुला सांगितला नाही, आणि सांगितलं असतं तर काय झालं असतं? हे आत्ता जे पोरावरचं प्रेम उतू चाललंय ना, तसंच झालं असतं, आणि माझा सगळा प्लॅन फसला असता. अरे कसलं डोमल्याचं प्रेम. तो बनी माझ्या लॉटरीचं तिकीट आहे. बनी माझ्या हातात आहे म्हणजे पावर माझ्या हातात आहे. त्या बनीला हाताशी घेऊन मी वसुंधराकडून मला जे हवं ते करून घेऊ शकतो. आणि जर बनीला काही झालं असतं ना तर सगळा प्लॅन फसला असता माझा. पण एक गोष्ट का लक्षात येत नाहीये तुझ्या? बनी किडनॅप झाला म्हणून वसुंधरा पॅनिक झाली, आणि तिने अख्ख्या ठाकूर फॅमिली समोर तिचं सत्य सांगून टाकलं. सांगून टाकलं ना? सांगितलं ना. मग सांगितलं त्यांनी, सगळं सत्य सांगून टाकलं. त्यानंतर तिला घराबाहेर सुद्धा काढलं. पण मग काय झालं? आली ना ती पुन्हा घरात, आणि फक्त आली नाही तर त्या आकाश समोर तिचा मान सुद्धा वाढला, आणि मी त्याच्या समोर विलन ठरलो. कधी कधी प्लॅन फसतात, आणि आपण हार मानायची नसते. आपण प्लॅन करत राहायचे. आणि या वेळेला असा काही प्लॅन नाही, प्लॅन नाही, चक्रव्यूह. असं काही चक्रव्यूह तयार केलंय ना, की त्यामध्ये ती वसुंधरा कशी अडकत जाईल हे तिलाच कळणार नाही. मी तो आकाश तिला मदतही करू शकणार नाही. आत्ताचा प्लॅन फसणार नाही. बस सांगते तुला सगळं. बस.
चक्रव्यूह. हे सगळं ऐकायला तर चांगलं वाटतंय, पण सुरू कधी करायचं? शुभस्य शीघ्र. अहो आलात तुम्ही, द्या ना, मी ठेवते. थँक्यू. दमला असाल ना? त्यात नवीन काय? मुलं कुठे आहेत? खाली खेळतात. अच्छा. काय झालं? काय झालंय का? ते अखिलशी थोडा वाद झाला म्हणून वाईट वाटतंय मला. अखिलशी? कसला वाद? ते मी म्हणालो होतो तुम्हाला, काही इंडिपेंडंट क्लायंट्स दिलेत त्याला, तर त्या क्लायंटचं म्हणणं आहे की त्यांना फक्त माझ्यासोबत काम करायचं म्हणून रागवलाय तो. हे जुने क्लायंट असतील ना? म्हणून मी बोललो त्याला, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न कर, त्यांना पटव की तोही माझ्या एवढाच सक्षम आहे. मग त्याला राग आला असेल ना? मी त्याचा शत्रू थोडी नाही, मलाही त्याचं चांगलंच हवं. त्याचे स्वतःचे क्लायंट्स तयार व्हावे, करिअरमध्ये तो अजून पुढे जावा. तो माहिती खूप पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये, पण या अशा काही गोष्टीमुळे तो घाई करतो ना, म्हणून ठीक आहे हो, काम करता करता तेही शिकेल. अशी तो कधीच असं बोलत नाही, पण हे घरचं वातावरणच असं झालंय ना की तो. काळजी नका करू आकाश, बघा हळूहळू सगळं ठीक होईल. आय होप सो. या सगळ्या डोकं एवढं जड झालं ना माझं, पण तुमच्या हातचा एक स्पेशल चहा मिळेल ना, तर सगळं मस्त होऊन जाईल. एक कप करा ना प्लीज. हिला किचन मध्ये घ्यायचं नाही. तिचा हात लागलेलं काही मी खाणार नाही, सांगून ठेवते. बरं, मी आलेच, आईनं सांगते. अहो आई कशाला? तुमच्या हातचा चहा हवाय मला. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या हातचा चहा प्याल ना तर माझा सगळा थकवा दूर होऊन जातो. प्लीज ना, एकच कप. आता जरूर. हे घे तुझ्यासाठी चहा. तुला अजून मिळाला नसेल ना? कमाल. जिच्या हातचा चहा पाहिजे ती सोडून सगळेच मला चहा द्यायला तयार आहेत. अरे ती कशी देणार तुला चहा? आणि तिला तर मनाई केलीये ना. तनाया, मनाई कसली? अहो काही नाही, खरंच काही नाही. अरे तुला माहित नाही, आईंनी वसुंधरा वहिनीला किचन मध्ये यायचंच नाही असं सांगितलंय. काय बोलतेस तू? अरे खरंच, आईंचा डिसिजन आहे. आम्ही तरी काय करणार. पण दादा, आईंना तुझी काळजी वाटते रे. आताही त्यांनीच मला सांगितलं की दादासाठी चहा घेऊन जा. तू लवकर घ्या चहा, थंड होईल ना. अरे तुम्ही डिनरचं काय करणार आहात? खाणार आहे, अजून काय? तू खाणार, वसुवहिनी नाही. अगेन आईंचा डिसिजन. नाही, आईंनी तर सांगितलंय वसुवहिनीने घरातलं पाणीही प्यायचं नाही. काय फालतूपणा आहे. अहो ते ठेवा तुम्ही, मी आईशी बोलून आलो. अहो नका असं करू, ऐक. कमी करू जाते. अरे अहो एनिवे, आई, काय रे, भूक लागली का तुला? काय करू जेवायला सांग. तुम्ही सगळ्यांनी माणुसकी सोडून द्यायचं असं ठरवलंय का? काय असं काय बोलतोस? अहो ऐका ना प्लीज, वाद अजिबात नाही, मी बोलणार आहे. पण काय काय झालं काय? हा, काय झालंय? वसुंधरानी या घरातलं पाणी प्यायचं नाही असं म्हणालीस तू. अगं, इतकी निर्दयी कशी काय होऊ शकतेस तू आई?